नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 पाहणार आहोत. हा आर्थिक पाहणी अहवाल परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरती हमखास 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. हा इकॉनॉमिक सर्वे आपण प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात म्हणजेच MCQ स्वरूपात पाहणार आहोत. याचा फायदा काय होईल, तर पहिला फायदा म्हणजे अतिशय चांगली रिव्हिजन आपली होईल आर्थिक पाहणी अहवालाची. त्याच्यानंतर प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात असल्यामुळे आकडेवारी व्यवस्थित लक्षात राहील, वेगवेगळ्या आकडेवारीमध्ये कन्फ्युजन होणार नाही. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व प्रश्न आपण MPSC पॅटर्ननुसार घेतलेले आहेत. ज्या प्रकारचे प्रश्न MPSC, ज्या स्वरूपाचे प्रश्न MPSC पेपरमध्ये विचारते त्याच स्वरूपाचे प्रश्न आपण येथे कव्हर केलेले आहेत. त्यामुळे हा सर्व डेटा तुमचा पेपरमध्ये रिकॉल होण्यास मदत होईल. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 नुसार खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहेत? तर पहिले विधान आहे, 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला व मुलींचे पुनर्वसन, सक्षमीकरण आणि आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने जून 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. तर ही योजना 21 ते 65 वर्ष वयोगटातील आहे का? तर आहे. महिला व मुलींसाठी आहे का? तर आहे. याचा उद्देश काय आहे? तर पुनर्वसन करणे, सक्षमीकरण करणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे. कोणाच्या? तर महिला आणि मुलींच्या. त्याचबरोबर जून 2024ला सुरू झालेली का? तर बरोबर झालेली. त्यामुळे हे पहिले विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरे विधान बघूया. या योजनेअंतर्गत डिसेंबर 2024पर्यंत 2.38 कोटी लाभार्थी महिलांना 17,505.90 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात आलेले आहे. तर आर्थिक पाहणीनुसार ही देखील आकडेवारी बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, A आणि B दोन्ही योग्य. परीक्षेच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे ती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे ही जी आकडेवारी आहे ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार सन 2023-24 मध्ये सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाचा हिस्सा सर्वाधिक टिंबटिंब आहे. म्हणजे काय? तर देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्राच्या GDPचा हिस्सा किती टक्के आहे असं विचारलेलं आहे. तर देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्राचे योगदान हे 13.5% एवढे आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हा प्रश्न बऱ्याच वेळा MPSCने विचारलेला आहे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. त्यामुळे हा लक्षात ठेवा. 2023-24 या साली जो GDP आहे महाराष्ट्राचा किंवा महाराष्ट्राचे देशाच्या GDP मध्ये योगदान किती आहे? तर ते आहे 13.5% एवढे. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहेत? तर पहिले विधान आहे, प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत राज्यात एकूण 3.61 कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. तर अजून एक ही महत्त्वाची योजना आहे ज्याच्यावर MPSC वारंवार प्रश्न विचारते, प्रधानमंत्री जनधन योजना. आणि या योजनेअंतर्गत 31 डिसेंबर 2024 पर्यंत राज्यात एकूण 3.61 कोटी बँक खाती उघडण्यात आलेले आहेत. त्यामुळे हे पहिले विधान अ बरोबर आहे. त्यानंतर त्यापैकी 55% जी खाती आहेत ती ग्रामीण आणि निम्न नागरी क्षेत्रातील होती. तर हे दुसरे विधान देखील बरोबर आहे. हे देखील लक्षात ठेवा. 55% खाती जनधन योजनेअंतर्गत जी आहेत ती ग्रामीण भागातील किंवा निम्न नागरिक क्षेत्रातील होती. त्यामुळे हे दोन्ही विधाने बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 विधान अ आणि ब हे दोन्ही योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 4, सन 2024-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राजकोषीय तुटीचे स्थूल राज्य उत्पन्नाशी असलेले प्रमाण टिंबटिंब टक्के अपेक्षित आहे. तर आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 मध्ये जो डेटा दिलेला आहे त्याच्यानुसार 24-25चा जो अर्थसंकल्पीय अंदाज आहे त्याच्यामध्ये राजकोषीय तुटीचे GDPशी असलेले प्रमाण किती आहे राज्याच्या? तर ते आहे 2.4% एवढे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर तुम्हाला महसुली तूट जे आहे त्या महसुली तुटीचे
राज्याचे GDPशी असलेले प्रमाण किती आहे असा देखील प्रश्न विचारला जातो. तर ते आहे 0.4% एवढे. त्यानंतर ऋणभाराचे राज्याच्या स्थूल राज्य उत्पन्नाशी असलेले प्रमाण किती आहे असा देखील प्रश्न विचारला जातो. तर हे जे प्रमाण आहे ऋणभाराचे ते आहे 17.3% एवढे. तर परीक्षेमध्ये तुम्हाला एकतर असा MCQ स्वरूपात प्रश्न विचारला जाईल किंवा जोड्या लावा, याच्यामध्ये हे 3 आकडे तुम्हाला दिले जातील. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे तिन्ही आकडे खूप महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, पशुसंवर्धन सांख्यिकी 2024 अहवालानुसार सन 2023-24मध्ये मांस उत्पादनामध्ये 11.3% हिश्श्यासह महाराष्ट्राचा क्रमांक देशात टिंबटिंब एवढा आहे. तर 2024चा जो पशुसंवर्धन सांख्यिकी अहवाल प्रकाशित झाला त्याच्यानुसार 2023-24मध्ये मांस उत्पादनात 11.3% हिश्श्यासह महाराष्ट्राचा क्रमांक होता 3रा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर परीक्षेत तुम्हाला दूध उत्पादनात पशुसंवर्धन सांख्यिकी अहवालानुसार 2024च्या महाराष्ट्राचा क्रमांक कितवा होता असा देखील प्रश्न विचारला जाईल. तर या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक देशात 5वा होता आणि हिस्सा किती होता महाराष्ट्राचा, तर 6.7% एवढा. त्याच्यानंतर अंडी उत्पादनात पशुसंवर्धन सांख्यिकी अहवाल 2024नुसार महाराष्ट्राचा क्रमांक देशात कितवा होता, तर तो होता 7वा आणि महाराष्ट्राचा हिस्सा किती होता, तर 5.5% एवढा. तर ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 6, सन 2023-24मध्ये देशाच्या एकूण निर्यातीमध्ये महाराष्ट्र राज्यातून झालेल्या निर्यातीचा हिस्सा टिंबटिंब टक्के आहे. तर हे साल लक्षात घ्या. 2023-24मध्ये देशात जेवढी निर्यात झाली त्या निर्यातीत महाराष्ट्राचा हिस्सा किती होता, तर तो होता 15.4% एवढा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. निर्यातीवर देखील वेगवेगळ्या परीक्षेत MPSCने यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हा डेटा देखील खूप महत्त्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25नुसार दिनांक 23 जानेवारी 2025पर्यंत केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअप्समध्ये अखिल भारतीय स्तरावर महाराष्ट्र राज्याचा हिस्सा सर्वाधिक टिंबटिंब आहे. तर आर्थिक पाहणीनुसार 2024-25च्या 23 जानेवारी 2025पर्यंतची जी आकडेवारी आहे त्याच्यानुसार केंद्र शासनाची मान्यताप्राप्त जे काही स्टार्टअप ऑल इंडिया लेवलला, अखिल भारतीय लेवलला निर्माण झाले किंवा सुरू झाले त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा हिस्सा किती आहे, तर अखिल भारतीय स्तरावर स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्राचा हिस्सा आहे 24% एवढा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25नुसार ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2024 या कालावधीत महाराष्ट्र 31% हिस्स्यासह देशातील थेट परकीय गुंतवणुकीमध्ये टिंबटिंब स्थानी राहिलेला आहे. तर आर्थिक पाहणी अहवाल 2024-25नुसार ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये जेवढी काही देशामध्ये थेट परकीय गुंतवणूक झाली त्याच्यामधली जवळपास 31% गुंतवणूक ही फक्त महाराष्ट्रामध्येच झालेली आहे. आणि या 31% गुंतवणुकीसह थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये प्रथम क्रमांक लागतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. याच्यामध्ये 3 गोष्टी लक्षात घ्या. पहिली तर ही टाईम फ्रेम 19 ते 24, दुसरी म्हणजे महाराष्ट्राचा हिस्सा या कालावधीत 31% आहे आणि त्यानुसार थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक आहे पहिला. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25नुसार महाराष्ट्र राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये सन 2023-24च्या तुलनेत टिंबटिंब टक्के वाढ अपेक्षित आहे. तर 2023-24च्या तुलनेत
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये 7.3% एवढी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. तर महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 2023-24च्या तुलनेत किती टक्के वाढ अपेक्षित आहे? तर ती सांगितलेली आहे 6.5% एवढी. त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. भारताच्या बाबतीत 6.5% एवढी वाढ अपेक्षित आहे, तर महाराष्ट्राच्या बाबतीत 7.3% एवढी वाढ अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 10. सन 2023-24 मध्ये महाराष्ट्राच्या सांकेतिक स्थूल राज्य मूल्यवर्धीमध्ये टिंबटिंब क्षेत्राचा वाटा सर्वाधिक 63.8% एवढा आहे. तर 2023-24च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा जो काही इनडायरेक्टली GDP आहे, त्या GDPमध्ये कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे? तर आपल्याला माहीत आहे की सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे. मग 2023-24मध्ये तो किती होता? तर 63.8% होता. ही आकडेवारी खूप महत्त्वाची आहे, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर कृषी आणि संलग्न कार्य या क्षेत्राचा वाटा किती होता? तर तो होता 11.2% एवढा. आणि उद्योग क्षेत्राचा वाटा 2023-24मध्ये किती होता? तर तो होता 25% एवढा. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीनुसार हे तिन्ही आकडे खूप महत्त्वाचे आहेत. ते तुमचे तोंडपाठ असायला पाहिजेत. फक्त लक्ष ठेवा 2023-24साठीची ही आकडेवारी आहे. बऱ्यापैकी आता सर्वच मुलांचा परीक्षेचा अभ्यास पूर्ण होत आलेला असेल. त्यामुळे इथून पुढे परीक्षेपर्यंतचा प्रत्येक दिवस हा तुम्हाला एक मार्क वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि त्यासाठी आपला हा चालू घडामोडीचा मंथली टेस्ट सिरीजचा कोर्स तुम्हाला मदत करणार आहे. आपल्या या कोर्सची वैशिष्ट्ये काय आहेत? तर हा कोर्स MPSCच्या नवीन पॅटर्ननुसार बनवलेला असून ज्या प्रकारचे प्रश्न MPSC पेपरमध्ये विचारते त्याच प्रकारच्या प्रश्नांची रचना इथे आपण केलेली आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या म्हणजेच 2025च्या जानेवारीपासून ते डिसेंबर 2025पर्यंत प्रत्येक महिन्यावरती टेस्ट सिरीज असणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्यावरती 100पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला सॉल्व करायला मिळणार आहेत. येथे तुम्ही प्रश्नांचे स्वरूप बघू शकता. ही जानेवारी महिन्याची टेस्ट सिरीज आहे. यामध्ये तुम्हाला 1 लायनर स्वरूपाचे प्रश्न दिसतील. त्याचबरोबर MPSCच्या पॅटर्ननुसार मल्टी लायनर स्वरूपाचे देखील प्रश्न दिसतील. आणि याच्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे यासोबत तुम्हाला ॲन्सर की विथ एक्सप्लेनेशन आपण देणार आहे. म्हणजे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचे एक्सप्लेनेशन येथे तुम्ही बघू शकता. अतिशय सविस्तरपणे आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. त्याचबरोबर ही जी टेस्ट सिरीज आहे ही तुम्हाला PDF स्वरूपात उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे ही PDF तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याची झेरॉक्स काढू शकता. त्याचबरोबर एक्सप्लेनेशनची जी नोट्स असेल किंवा जी PDF असेल त्याच्यावरती तुम्ही व्हॅल्यू ॲडिशन देखील करू शकता. त्यामुळे याचा तुम्हाला अतिशय चांगला फायदा होईल. आता हा कोर्स परचेस कसा करायचा? तर त्यासाठी आपली स्पर्धा परीक्षा मित्र ही ॲप आहे, ती तुम्ही डाउनलोड करा. या ॲपवरती तुम्हाला आपला चालू घडामोडींचा MPSC 2025च्या चालू घडामोडींची टेस्ट सिरीजचा कोर्स दिसेल. तेथून तुम्ही हा परचेस करू शकता. कोर्स परचेस करत असताना काही अडचण आली तर इथे आपला नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. त्याचबरोबर हा कोर्स फक्त 99 रुपयाला आपण अवेलेबल करून देत आहोत. ही लिमिटेड टाईमची ऑफर आहे. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, ज्यांना रिव्हिजन करायची आहे प्रत्येक महिन्याच्या महत्त्वाच्या करंट अफेअरची, त्यांनी हा कोर्स आवर्जून खरेदी करा. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 नुसार सन 2023-24 मध्ये दरडोई उत्पन्न सर्वाधिक असलेला जिल्हा कोणता आहे? तर 2023-24 मध्ये सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेला जिल्हा आहे मुंबई हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. तर सर्वात कमी दरडोई उत्पन्न असलेला जिल्हा कोणता आहे असा देखील परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सर्वात कमी दरडोई उत्पन्न असलेला जिल्हा आहे नंदुरबार हा. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. सर्वाधिक दरडोई उत्पन्न मुंबईचे, तर सर्वात कमी आहे नंदुरबारचे. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 अहवालानुसार खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहेत? तर पहिले विधान आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 नुसार
लाभार्थ्यांना तांदूळ, गहू आणि भरड धान्य अनुक्रमे 3, 2 आणि 1 रुपये प्रति किलो या दराने देण्यात येतील. तर आपल्याला माहीत आहे की राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013चा जो आहे त्याच्यानुसार तांदूळ, गहू आणि भरड धान्य ही अनुक्रमे 3 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपये प्रति किलो दराने देण्यात येतात. त्यामुळे पहिले विधान अ हे बरोबर आहे. त्यानंतर विधान ब आहे, तथापि केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार दिनांक 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2028 पर्यंत अन्नधान्य मोफत वितरित करण्यात येत आहे. तर आपल्याला मोफत म्हटलं की येथे क्वेश्चन मार्क पडू शकतो आणि आपण परीक्षेमध्ये हे विधान चुकीचे करू शकतो. मात्र आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार विधान ब देखील बरोबर आहे. केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2028 पर्यंत अन्नधान्य मोफत वितरित करण्याचा आदेश आहे. त्यामुळे ही दोन्ही विधाने बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 दोन्ही अ आणि ब योग्य हे आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 नुसार राज्याच्या स्वतःच्या कर महसुलामध्ये सर्वाधिक वाटा असलेला कर कोणता आहे? तर हा प्रश्न 2024च्या म्हणजे गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेमध्ये आहे असा विचारलेला होता. फक्त फरक एवढाच की त्यावेळेचा प्रश्न हा महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवाल 2023-24 नुसार विचारलेला आणि 2024-25च्या नवीन अहवालानुसार महाराष्ट्राच्या राज्याच्या स्वतःच्या कर महसुलामध्ये सर्वाधिक वाटा असलेला कर आहे राज्य वस्तू आणि सेवा कर म्हणजेच स्टेट GST SGST. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि हा जो वाटा आहे SGSTचा तो जवळपास 45.4% म्हणजे जवळपास निम्मा वाटा हा स्टेट GSTचाच आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, सन 2024-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली जमा स्थूल राज्य उत्पन्नाच्या टिंबटिंब टक्के अपेक्षित आहे. तर 2024-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली जमा ही स्थूल राज्य उत्पन्नाच्या 11% एवढी अपेक्षित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, सन 2024-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार राज्याच्या एकूण भांडवली खर्चापैकी सर्वाधिक खर्च कोणत्या क्षेत्रावर अपेक्षित आहे? तर 2024-25चे जे अर्थसंकल्पीय अंदाज आहेत त्याच्यानुसार राज्याच्या एकूण भांडवली खर्चापैकी सर्वाधिक खर्च हा रस्ते आणि पूल बांधणी या क्षेत्रावर अपेक्षित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. हा प्रश्न तुम्ही चुकू शकता, त्यामुळे लक्षात घ्या. शिक्षण क्षेत्र नाही, आरोग्य क्षेत्र नाही किंवा ऊर्जा क्षेत्र नाही, तर सर्वाधिक खर्च हा भांडवली खर्चापैकी रस्ते आणि पूल बांधणी या क्षेत्रावरती अपेक्षित आहे आणि तो जवळपास 43.4% एवढा आहे एकूण खर्चाच्या, एकूण भांडवली खर्चाच्या. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहेत? पहिले विधान आहे, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 नुसार 24-25 करता एकूण नियत व्यय म्हणजेच एकूण खर्च 1,92,000 कोटी आहे. तर हे बरोबर आहे का? तर बरोबर आहे. आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार 2024-25 या वर्षाकरता एकूण खर्च आहे 1,92,000 कोटी एवढा. त्यामुळे पहिले विधान बरोबर आहे. त्यानंतर दुसरे विधान बघूया. त्या एकूण खर्चापैकी सर्वाधिक वाटा हा परिवहन क्षेत्राचा आहे. तर एकूण खर्चापैकी सर्वाधिक वाटा हा परिवहन क्षेत्राचा नाही आहे, तर तो आहे सामाजिक सेवा या क्षेत्राचा. सर्वाधिक खर्च जो आहे तो होणार आहे सामाजिक सेवा क्षेत्रावरती. त्यामुळे विधान ब हे अयोग्य असल्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त अयोग्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 अहवालानुसार अखिल भारतात सेंद्रिय शेती उत्पादनात 32.7% हिश्श्यासह कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर 2024 साली म्हणजेच गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेत MPSCने
सेंद्रिय शेतीवरती अशाच प्रकारचा प्रश्न विचारलेला आणि त्यावेळी महाराष्ट्र राज्य हे दुसऱ्या क्रमांकावर होते. मात्र या वर्षीच्या 2024-25च्या अहवालानुसार अखिल भारतात सेंद्रिय शेती उत्पादनात 32.7% एवढ्या हिश्श्यासह महाराष्ट्र हे राज्य प्रथम स्थानी आलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. हे लक्षात घ्या. सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्राचा हिस्सा 32.7% एवढा आहे आणि महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकावरचे राज्य ठरलेले आहे. आणि आपण मध्य प्रदेशला सेंद्रिय शेती उत्पादनात आता मागे टाकलेले आहे. त्यामुळे हे कन्फ्युजन करून घेऊ नका आता परीक्षेमध्ये. आणि हे आपण बोलतोय ते 2024-25च्या अहवालानुसार बोलतोय, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 18, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वृद्धापकाळात संरक्षण व सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने टिंबटिंब ही ऐच्छिक व अंशदान आधारित निवृत्तीवेतन योजना राज्यात राबवण्यात येत आहे. तर जे काही अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत त्यांना वृद्धापकाळामध्ये संरक्षण देण्यासाठी किंवा सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही एक निवृत्तीवेतन योजना राबवण्यात येत आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि या योजनेच्या अंतर्गत दरमहा 3,000 रुपये एवढे निवृत्तीवेतन दिले जाणार आहे. त्यामुळे हे देखील लक्षात घ्या. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जेवढ्या काही योजना ह्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद केलेल्या आहेत त्या बघून घ्या, त्याचे उद्देश बघून घ्या. प्रश्न क्रमांक 19, राज्यामध्ये पशूंचे संवर्धन, संरक्षण आणि कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम टिंबटिंब हा लागू करण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम हा 2023 लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि या अधिनियमानुसार पशूंचे संवर्धन, संरक्षण आणि कल्याण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत आणि त्याचबरोबर यासाठी कार्यरत ज्या संस्था आहेत त्यांचे पर्यवेक्षण देखील करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 नुसार महाराष्ट्र राज्याच्या एकूण मूल्यवृद्धीमध्ये वित्तीय सेवा क्षेत्राचे सरासरी योगदान टिंबटिंब टक्के होते. तर 2024-25च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार महाराष्ट्र राज्याच्या एकूण मूल्यवृद्धीमध्ये वित्तीय सेवा क्षेत्राचे सरासरी योगदान हे 10.4% एवढे होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, जलयुक्त शिवार अभियान 2.0 हे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? तर आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 मध्ये दिलेल्या तारखेनुसार जलयुक्त शिवार अभियान 2.0 हे सुरू करण्यात आलेले आहे जानेवारी 2023 या वर्षी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, 20वी पशुगणना 2019 नुसार महाराष्ट्रातील पशुधनांच्या संख्येनुसार महाराष्ट्राचा देशात कोणता क्रमांक आहे? तर जी 20वी पशुगणना झाली 2019 साली त्यानुसार पशुधनांच्या संख्येबाबत महाराष्ट्राचा देशात लागतो क्रमांक 7वा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि महाराष्ट्रातील पशुधनांची संख्या किती आहे? तर ते आहे 3.31 कोटी एवढी. 3.31 कोटी एवढ्या पशुधनाच्या संख्येसह महाराष्ट्राचा देशात 7वा क्रमांक आहे. प्रश्न क्रमांक 23, भारताचा वनस्थिती अहवाल 2023 नुसार 14,525 चौरस किलोमीटर वृक्षाच्छादनासह देशात महाराष्ट्र राज्य टिंबटिंब क्रमांकाचे राज्य आहे. तर भारताचा वनस्थिती अहवाल 2023 नुसार 14,525 चौरस किलोमीटर एवढ्या वृक्ष आच्छादनासह देशात महाराष्ट्राचा क्रमांक आहे पहिला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. इथे कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही. वन आच्छादन वेगळं आणि वृक्ष आच्छादन वेगळं. तर भारताचा पहिला क्रमांक कशात आहे? तर तो आहे वृक्ष आच्छादनाच्या बाबतीत.
प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 नुसार सन 2023-24 देशाच्या एकूण निर्यातीत 15.4% योगदानासह महाराष्ट्र राज्य टिंबटिंब स्थानावर आहे. तर महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 नुसार 2023-24 देशाची एकूण निर्यात जी आहे त्या निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा आहे 15.4% एवढा. त्यामुळे हा वाटा लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. आणि 15.4% योगदानासह महाराष्ट्राचा देशात क्रमांक लागतो दुसरा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 नुसार सन 2023-24 महाराष्ट्र राज्यातून झालेल्या निर्यातीत सर्वाधिक वाटा कशाचा आहे? तर 2023-24 महाराष्ट्रातून जी निर्यात झाली त्यामध्ये सर्वाधिक वाटा असलेले क्षेत्र आहे अभियांत्रिकी वस्तू. हे महाराष्ट्रातून झालेल्या एकूण निर्यातीत 34% योगदान हे अभियांत्रिकी वस्तूंचे आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 अहवालानुसार खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहेत? तर पहिले विधान आहे केंद्र शासनाच्या उद्योग, संवर्धन आणि आंतरिक व्यापार विभागाने अखिल भारतीय स्तरावर 23 जानेवारी 2025 पर्यंत मान्यता दिलेल्या स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र राज्याचा हिस्सा सर्वाधिक 24% एवढा आहे. तर हे विधान बरोबर आहे. 23 जानेवारी 2025 पर्यंत म्हणजे जानेवारी 25 पर्यंत मान्यता दिलेल्या स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक 24% एवढे स्टार्टअप्स आहेत. त्यामुळे पहिले विधान बरोबर आहे, विधान अ. त्यानंतर दुसरे विधान आहे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान 15 स्टार्टअप्स आहेत. तर ब हे विधान देखील बरोबर आहे. प्रत्येक जिल्ह्यात हे किमान 15 स्टार्टअप्स आहेत महाराष्ट्रातील. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधाने बरोबर हे आपले योग्य उत्तर असेल. तर देशातील स्टार्टअपपैकी महाराष्ट्राचा हिस्सा आहे 24%. हे लक्षात ठेवा. हा वन लायनर स्वरूपात देखील तुम्हाला विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 27. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 नुसार वित्तीय तंत्रज्ञान म्हणजेच फिनटेक धोरण असलेले भारतातील एकमेव राज्य कोणते आहे? तर महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 नुसार वित्तीय तंत्रज्ञान म्हणजेच फिनटेक धोरण असलेले महाराष्ट्रातील एकमेव राज्य आहे महाराष्ट्र हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 नुसार सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडियाद्वारे नोंदणीकृत युनिट्सचे सॉफ्टवेअर निर्यातीच्या बाबतीत अखिल भारतीय स्तरावर सॉफ्टवेअर निर्यातीत राज्याचा वाटा सुमारे 20% असून राज्य टिंबटिंब क्रमांकावर आहे. म्हणजेच सॉफ्टवेअर निर्यातीच्या बाबतीत महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? तर तो आहे 20% एवढा. त्यामुळे हे लक्षात घ्या. आणि 20% वाट्यासह महाराष्ट्राचा देशात सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. तर पहिल्या क्रमांकावर आहे कर्नाटक राज्य. कर्नाटक राज्याचा सॉफ्टवेअर निर्यातीच्या बाबतीत पहिला क्रमांक आहे, हे ते लक्षात घ्या. आणि त्याच्या खालोखाल 20% वाट्यासह महाराष्ट्राचा क्रमांक आहे दुसरा. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 नुसार खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहेत? तर पहिले विधान आहे दिनांक 31 मार्च 2024 रोजी राज्यात सुमारे 2.22 लाख सहकारी संस्था होत्या. तर विधान अ बरोबर आहे. त्यापैकी सुमारे 57% सहकारी संस्था या गृहनिर्माण संस्था होत्या. तर विधान ब देखील बरोबर आहे. हा देखील प्रश्न PYQ आहे. अशा स्वरूपाचा प्रश्न MPSCने यापूर्वी देखील एकदा विचारलेला आहे. त्यामुळे हा प्रश्न इथे महत्त्वाचा आहे. तर 31 मार्च 2024 पर्यंत 2.22 लाख सहकारी संस्था होत्या महाराष्ट्रात आणि त्यापैकी 57% संस्था ह्या सहकारी गृहनिर्माण संस्था होत्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधाने बरोबर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी
2024-25 2019 ते 2024 या कालावधीत भारतातील एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपैकी महाराष्ट्रात किती टक्के गुंतवणूक झाली? तर 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीत भारतात जेवढी काही एकूण थेट विदेशी गुंतवणूक झाली, FDI झाला, फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट, त्यापैकी महाराष्ट्रात झालेली गुंतवणूक आहे 31% एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. 19 ते 24 ही टाईम फ्रेम लक्षात घ्या आणि महाराष्ट्राचा वाटा आहे 31% एवढा. प्रश्न क्रमांक 31. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेत महिलांना स्टार्टअप्सच्या उलाढालीवर आधारित रुपये टिंबटिंब ते रुपये टिंबटिंबपर्यंत एक रकमी आर्थिक सहाय्य दिले जाते. तर ही देखील एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असलेली योजना आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेबद्दल परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो आणि या योजनेमध्ये महिलांना स्टार्टअपच्या उलाढालीवर आधारित 1 लाख ते 25 लाखपर्यंत एक रकमी आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्र पर्यटन धोरण 2024 अंतर्गत पुढील 10 वर्षात पर्यटन क्षेत्रामध्ये किती कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट आहे? तर महाराष्ट्राचे पर्यटन धोरण किती सालचे आहे असा प्रश्न देखील पेपरमध्ये विचारला जाईल. तर त्याचे उत्तर असेल 2024 आणि या धोरणाच्या अंतर्गत पुढील 10 वर्षामध्ये पर्यटन क्षेत्रामध्ये 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 नुसार 2023-24 मध्ये राज्यातील विजेचा सर्वाधिक वापर कोणत्या क्षेत्रात होता? तर 2023-24 मध्ये जी काही वीज राज्यामध्ये वापरली गेली त्या विजेपैकी सर्वाधिक वापर असलेले क्षेत्र होते औद्योगिक क्षेत्र. हे औद्योगिक क्षेत्रात सर्वाधिक वीज वापरली गेली 2023-24 या वर्षामध्ये आणि ती होती जवळपास 38.7% एवढी एकूण विजेच्या. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2024-25 अहवालानुसार खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने योग्य आहेत? तर विधान अ आहे, सन 2023-24 मध्ये राज्याच्या एकूण स्थापित क्षमतेत नवीकरणीय ऊर्जेचा हिस्सा 32.0% एवढा आहे, म्हणजे 32% एवढा आहे. तर बरोबर आहे का? तर हो, विधान अ बरोबर आहे. 2023-24 मध्ये राज्याची एकूण स्थापित क्षमता होती त्याच्यापैकी नवीकरणीय ऊर्जेचा हिस्सा हा 32% एवढा होता. त्यामुळे हा 32% ते लक्षात घ्या. त्याच्यावर देखील 1 लायनर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दुसरे विधान आहे, नवीकरणीय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेनुसार महाराष्ट्राचा देशात 3रा क्रमांक लागतो. तर हे मात्र विधान ब हे चुकीचे आहे, कारण महाराष्ट्राचा नवीकरणीय ऊर्जेच्या स्थापित क्षमतेनुसार देशामध्ये 5वा क्रमांक लागतो, 3रा नाही. त्यामुळे विधान ब हे चुकीचे असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 फक्त अयोग्य हे या प्रश्नाचे उत्तर असेल. तर इथे 2 गोष्टी लक्षात घ्या. 2023-24 मध्ये नवीकरणीय ऊर्जेचा हिस्सा महाराष्ट्राच्या स्थापित क्षमतेत आहे 32% एवढा आणि त्यानुसार स्थापित क्षमतेनुसार महाराष्ट्राचा देशात क्रमांक लागतो 5वा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्र राज्यात 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांना मोफत वीज देण्यासाठी शासनाने कोणती योजना 2024 मध्ये सुरू केली? तर महाराष्ट्र राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांना मोफत वीज पुरवण्यासाठी शासनाने 2024 मध्ये मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आणि ही जी योजना आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही एप्रिल 2024 ते
मार्च 2029 या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे. त्यामुळे हे टाईम फ्रेम देखील लक्षात घ्या. त्याचबरोबर फक्त 7.5 HP पर्यंतच्याच कृषीपंप ग्राहकांसाठी ही योजना असणार आहे. तर अशा रीतीने आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असलेले महाराष्ट्राचे आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 वरचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. अजून प्रश्न तुम्हाला मी घ्यावे असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये खाली MCQ टाईप करा. मी अजून याच्यावरचे महत्त्वाचे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला याची मदत होईल. त्याचबरोबर अजून कोणत्या टॉपिकवरती जर मी अशाच प्रकारचे VMP प्रश्न घेणे अपेक्षित असेल तर तसे देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळेल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.